श्री स्वामी चरित्र अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा। आपुल्या कृपे करोन, अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा। अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्र्यांसी, वेतने देऊनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती। कैकांचे भ्रम दडविले, परधर्मोपदेशकां जिंकिले, कुमार्ग वर्तियांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी। त्यांसी आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नुपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यांत पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेती ते। रात्रंदिनी नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे। अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे। त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी। ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे। जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती। एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शनायेती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी। पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोणी सत्वर, यतिराज हासले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी। हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले। तेथोनी निस्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो। परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची। पाहोनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, यांचे काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मणी, स्वामीसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जन, तेही निद्रिस्थ जाहले। निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे। आपुल्या अंगावरी ऋषिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यांतुनी एक, दंश आपणा करीतसे। ऐसे पाहोनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोवळी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे। जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरोनी बुवांसी, सावध केले त्यावेळी। हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणूनी। मग स्वप्नींचा वृत्तांत, तयांसी सांगत समस्त, म्हणती यांत काय अर्थ,
ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी खदा खदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोनी ऋषिकांसी काय म्हणूनी भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खूना धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित करोनिया हार अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत. सदा परिसोत भाविक भक्त सप्तमाध्याय गोढहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी